फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। पहा किती कलरफुल आणि सुंदर दिसून राहिलेली आहे बिर्याणी। आता मी इथे घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ आणि हे तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेले आहे। आणि आता हे तांदूळ मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे मी आता। आणि हे सोयाबीन वडी घेतलेली आहे मी। सोयाबीन वडी 15 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि आता हे पाण्यातून मी काढणार आहे। आणि इथे मी वाटाणे पण घेतलेले आहे। हे वाटाणे मी शिजवून घेतलेले आहे, पण पूर्णपणे शिजवून घेतलेले नाही, थोडेफार कच्चे होते वाटाणे आपले। आणि इथे मी ॲड करणार आहे 1 टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे आणि 2 ते 3 मिरच्या आणि ते लाल मिरचीचा पावडर घेणार आहे मी आणि हळद। त्यानंतर घेतलेला आहे इथे मी धने पावडर आणि आता इथे घेणार आहे मी गरम मसाला आणि इथे घेतलेले आहे बिर्याणी मसाला आणि इथे टाकणार आहे मी मीठ आणि इथे मी आता घेतलेले आहे सांबार आणि पुदिन्याची पानं आणि त्यानंतर इथे टाकणार आहे मी दही आणि इथे टाकणार आहे मी तेल। इथे कांदा बारीक चिरून त्याला फ्राय करून घेतलेला होता मी। आता हे छान आपण एकजीव करून घेऊया। आणि इथे आता मी लिंबाचा रस घेणार आहे आणि हे आपल्याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आहे। पण इथे मी आता एक विसरून घेतलेली आहे अद्रक लसूणचा पेस्ट आणि इथे मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकणार आहे आणि पुन्हा एकजीव करून याला अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवलेले आहे। आणि इथे एक पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि हे छान पाणी आपलं उकळी आलं आहे आणि यात मी काही खडे मसाले टाकून राहिलेले आहे मी आता हे मसाले आपले टाकले गेले आहे आणि यात आता लिंबाचा रस पिळणार आहे मी। त्यानंतर इथे आता मी मीठ टाकलेले आहे आणि इथे टाकणार आहे तेल। आता हे छान उकळी येऊन आहे पाणी आपलं, यात मी टाकणार आहे अद्रक लसूणचा पेस्ट। आता हे आपले तांदूळ अर्धा तास झालेले आहे भिजत। आता मी हे यात तांदूळ सोडणार आहे आता हे आपल्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला मी आता ह्या चुलीवरून इकडच्या बाजूच्या चुलीवर ठेवणार आहे। इकडे मी दुसरं पातेलं ठेवून याच्यात तेल टाकलेलं आहे आणि हे तेल आपलं आता गरम झालेले आहे। यात एक मी तेजपान सोडलेले आहे आणि थोडे खडे मसाले टाकलेले आहे मी आणि त्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवलेले वाटाणे आणि सोयाबीनची वडी मसाले टाकून भिजत ठेवलेले होते। आता ते याच्यात मी गरम तेलामध्ये सोडलेले आहे। आता हे छान फिरवून घेऊया आपण।
आता झाकण लावून आपण काही सेकंदासाठी शिजवून घेणार आहोत. आणि हे इकडे आपल्याला भाताकडे पण लक्ष द्यायचं आहे. आपला हा भात झालेला आहे. आता मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. हा भात आपला 90% शिजलेला आहे. आता पुन्हा एकदा फिरवून घेऊया आपण. बघा, आपले वाटाणे अगोदर पण शिजलेले होते, थोडेफार कच्चे असल्यामुळे आता आपले काही सेकंदासाठी शिजवून घेतलेले होते. तर आता आपले वाटाणे पण शिजले आहे. 2 चम्मच पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेऊया आपण. आता पुन्हा काही सेकंदासाठी आपण झाकण लावून ठेवूया. बघा, आता हे रेडी झालेले आहे. आता यात आपला शिजलेला भात टाकूया. आता यावर मी फ्राय केलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर सांबार आणि काही पुदिन्याची पानं पण होते, ते बारीक चिरून टाकलेले आहे मी इथे. आणि इथे मी हिरवा कलर घेतलेला आहे, फूड कलर. आणि इथे ऑरेंज कलर पण घेतलेला आहे. हा कलर टाकल्यानं आपला भात मस्त रंगीबेरंगी आणि छान दिसते. आणि इथे 1 चम्मच मी तूप टाकणार आहे. आणि आता आपण झाकण लावू आणि यावर एक आपण आहे ना ताट ठेवूया दम घ्यासाठी. आता मी इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि हे आपलं आता बिर्याणी दम घ्यासाठी तयार आहे. आता याला 10 मिनटं आपल्याला गॅसवर कमी गॅस करून ठेवायचं आहे. झालेले आहे आपले 10 मिनटं. बघा किती सुंदर आणि कलरफुल आणि मोकळा मोकळा आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. बघा किती छान दिसून राहिलेली आहे आपली बिर्याणी. तुम्ही नक्की ट्राय करा. पहा किती मोकळा मोकळा भात झालेला आहे आपला बिर्याणीचा आणि किती कलरफुल आणि किती सुंदर दिसून राहिलेली आहे आपली बिर्याणी. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि तुम्ही नक्की बनवून मला कमेंट पण करा. बनवा, खा आणि एन्जॉय करा. बघा किती सुंदर दिसून राहिलेला आहे आपली बिर्याणी. धन्यवाद फ्रेंड्स.